हॅलो. हा केडी, मी गुरुनाथ बोलतोय. हा, मी तुला करू का एक थोड्या वेळात फोन करू का? झोपलोय मी. अरे झोपलायस म्हणजे काय? इथे माझी झोप उडाली आणि तू झोपा कसल्या काढतोयस? काय? हा हॅलो, बोल. काय झालं? काय नाही झालं ते विचार. बरं, काय नाही झालं ते सांग. केडी, तू सिरियसली बोलणारच की नाही माझ्याशी? तू तर त्या शनायाच्या बुटीक ओपनिंगला जाणार होता ना? तिथूनच आलोय. हा. ते दोघींनी सगळा गोंधळ घातलाय, मी फसलोय रे. अरे ते तर तू आधीच बसलाय ना 2 बायकांमध्ये. तू सिरियसली बोलणार आहेस का माझ्याशी? अरे मी खरंच प्रॉब्लेम मध्ये यार. बरं बरं, ओके ओके. काय झालं? शनायाला त्या एजंटने फसवलं. तिचं बुटीक ओपनिंग राहिलं दूर. शेवटी माझे 3 लाख गेलेत पाण्यात. अरे नाही 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 नाही, एक मिनिट. मला काही कळलेलं नाही. तू नीट सांग बरं, काय झालं? ऐक, शनायाला मी 3 लाख रुपये दिले होते. हो, हे असं सगळं झालंय. मला काही कळत नाही यार, मी काय करू? प्लीज हेल्प मी. अरे यार, मला पण नाही सुचत रे. म्हणजे एक सिच्युएशन येत जाते आणि मग मला एकदम नाही सुचत. एक थोडा वेळ दे. म्हणजे लोड मध्ये तू आपण मिळते 1 तासाभरात भेटूया, चालेल? हो प्लीज भेट. आता ज्या काही होप्स आहेत ना त्या तुझ्याच कडून आहे. प्लीज केडी. ओके, चल बाय डार्लिंग, बाय. 1 तासाचा टायमर लावतो आता, झोपतो. शनाया, गुड मॉर्निंग. शनाया, जेनी काहीतरी म्हणतेय तुला. सॉरी. गुड मॉर्निंग. एनिवे, पानवलकर सरांनी ही फाईल तुला द्यायला सांगितली होती. शनाया, हे बघ, माझी एक रिक्वेस्ट आहे तुला. नाही म्हणजे ऑफिसमध्ये येताना हे असं तोंड पाडून नको येत जाऊस. त्याने दिवस खराब जातो आणि हे असं सगळ्यांचं लक्ष जातं आपल्याकडे. हा? हॅलो? अगं काय काय झालं तुला रडायला? अगं मी इतकंच म्हटलं की ऑफिसमध्ये येताना तोंड पाडून नको येऊस. नाही सॉरी, चुकलं माझं. अगं तोंड पाडून येत जा, दिवस छान जातो, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मला बोल सगळे. अगं पण मी काय बोलतोय तुला. हॅलो? अगं एक मिनिट. मी पण म्हणजे काय झालंय? कोणी? अच्छा, गुरु सरांबरोबर भांडण झालंय का? नाही? मग भक्ती बरोबर नाही? मग तुला रडायला काय झालंय? काही नाही. ओके, नाव आय गॉट इट. अच्छा, तुझ्या बुटीकचं आज ओपनिंग होतं ना? ऑफिस सोडायला लागणार म्हणून रडतेस तू, बरोबर? काहीतरी लॉजिक लावू नको रे. मग काय झालंय ते सांगणारेस का? मी जाऊ माझ्या कामाला? प्लीज नको जाऊ. तू तरी नको जाऊ यार ऍटलीस्ट. मग सांग काय झालंय ते. ऍक्च्युली आज माझ्या बुटीकचं ओपनिंग झालंच नाही. म्हणजे? लीगल एग्रीमेंट. हे दुकान माझ्या नावावर आहे. डोकं वापरा जरा. कोणीतरी फसवलंय तुम्हाला, फ्रॉड केलाय. माझे सगळे 3 लाख पाण्यात गेले. आता याच्या पुढे याद राखा, माझ्याकडे 1 रुपया मागायला आलीस ना तरी. व्हॉट? घेऊन गेला? अगं तू मूर्ख आहेस का शनाया? तू सगळं पेमेंट कॅश मध्ये केलंस, तेही त्याच्याकडनं कुठलीही अग्रीमेंट किंवा कुठलाही बॉन्ड साईन न करून घेता. ईशाच्या ओळखीचा होता ना. अगं खड्ड्यात गेली ओळख. खड्ड्यात गेली ओळख शनाया. तुला साधं हेही कळत नाही का की कुठलंही लीगल काम करताना कोणाचा तरी सल्ला घ्यावा, कोणाला तरी विचारावं. निदान मला विचारायचंस. तू बिंडोक आहेस का तू? नको ना म्हणू प्लीज. काय म्हणू? ऑलराईट, जरा शांत हो. ते झालं. पण तुला एक लक्षात येतंय का, ह्या सगळ्यामध्ये गुरु सरांचे पैसे गेलेत. यार तो खूप चिडलाय माझ्यावर. मला कळतच नाहीये त्याला काय बोलू. माझी काहीच चूक नाहीये, तर त्यांनी फसवलं यार मला. डोकं वापरायचं नाही म्हटल्यानंतर कोणीही फसवणार तुला.
अरे तू काय एवढा रुडली बोलतोयस माझ्याशी? आय एम नॉट बिंग रूड टू यू शनाया. बरं शांत लेट मी थिंक व्हॉट आय कॅन डू. हे बघ गुरु सर अजून आलेले नाही आहेत, सो बघूयात आपण काही करता येते का. हा एनिवेज गुरु सर वैतागलेलेच असणार आहेत. तुला ते प्रपोजल त्या दिवशी मी करून दिलं ना, तेव्हाच ते वैतागले होते माझ्या. का म्हणजे काय, त्यांना तुला पैसे, कारण त्यांना खात्री होती की तू काहीतरी गोंधळ घालणार म्हणून. तरी तुला ते सांगत असतात की जरा नीट वागत जा, पण नाही, प्रत्येक वेळेस तुला तुझ्या मनाचंच खरं करायचं असतं. नो आय एम सॉरी. तू प्लीज शांत हो. तू एक काम कर, तू पानवलकर सरांच्या केबिन मध्ये जाऊन बस, तुझं काम कर. सर आले की मी सांगतो तुला. हा $3 लाख घालवले या मुलीने. 3 लाख. एनिवे ते म्हणतात ना, करावं तसं भरावं. गुरु सर भोगा तुम्ही आता. तू पागल आहे क्या? तू शनायाला पैसे का दिले? 3 पैशाची अक्कल नाहीये तिला आणि 3 लाख रुपये दिले तू. हो बाबा, आता झाली चूक, आता काय करू, मान्य करतो ना मी. अरे पण चूक होण्याच्या आधी फोन करायचा ना मला, नंतर फोन करून काय फायदा? अरे काहीतरी कारण देऊन टाळायचं तिला, सांगायचं 15 दिवसांनी देतो किंवा 1 महिन्यानंतर बघू, किंवा असं म्हणायचं आधी काहीतरी करून दाखव त्याच्यानंतर देईन. तुला काय वाटतं मी हे केलं नसेल? सगळं करून पाहिलं. तिला मी म्हणलं आधी तू काहीतरी प्रेझेंटेशन वगैरे दाखव, तरच मला काहीतरी करता येईल ना. तर त्या श्रेयसच्या मदतीनं तिनं प्रेझेंटेशनही करून दाखवलं. मला नाही म्हणायला जागाच नव्हती यार. आणि बरं सतत ब्लॅकमेल करत होती ती मला. ब्लॅकमेल? हो, पैसे दे नाही तर घरी येते म्हणून. तू हसतोच काय यार, इथे वाट लागली माझी. ही इतनीसी चीटी तुला ब्लॅकमेल करते? एक मिनिट, तुझा गैरसमज होतोय. ती चीटी वगैरे नाही आहे, ती सतत डोक्याची भुणभुण असते. आणि ती जर खरंच आली असती ना घरी, वाट लागली असती माझी. तर तिला माहिती नाहीये राधिका माझ्या घरी आली, आणि राधिकाला माहिती नाहीये शनाया बरोबर माझं पॅचअप झालंय म्हणून. डार्लिंग तेरी हालत ना वो सैंडविच की तरह हो गए, सैंडविच. ओ यार, खरंच सँडविच झालंय माझं या दोघींच्या मध्ये. आणि पैशापरी पैसा चाललाय ते वेगळंच. देख डार्लिंग, कसं असतं की सोडून गेलेली गर्लफ्रेंड आणि बुडालेले पैसे परत कधीच येत नाही. नेक्स्ट टाइम ध्यान में रखना. काय ध्यान रख यार. इथे आता सिच्युएशन अशी आहे ना की शनायाचं राधिकाला कळायला नको आणि राधिकाचं शनायाला कळायला नको. बाय द वे, तू शनायाला पैसे दिले तुझ्या बायकोला माहित नाहीये ना? नाही, तिला काही माहिती नाही. तिला माझ्या आर्थिक व्यवहारांबद्दल काही माहिती नसते आणि काही कळतही नाही. नाही पण समजा कळलं तर?